नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य आयोजित करण्यात आले. सोबतच अपघातमुक्त शहर करण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली आकाशवाणी चौकापर्यंत काढण्यात आली. सोबतच जन आक्रोश संघटनेची स्कूटर रॅली सुद्धा या दरम्यान काढण्यात आली होती. रॅलीमध्ये रस्ता सुरक्षा विषयक घोषवाक्ये व नारे देण्यात आले. विविध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी, उपविभागीय अभियंता अविनाश गुल्हाने व जन आक्रोशचे ज्ञानेश बावणे, रस्ता सुरक्षा समितीचे श्री मोहिते यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जन आक्रोशचे ज्ञानेश बावणे म्हणाले, रस्ता सुरक्षा विषयक नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. देशात वर्षाला 4.5 लाख अपघात होत असतात. त्यामुळे नागरिक मृत्युमुखी देखील पडतात. ही संख्या कमी झाली पाहिजे. मानवी चुकांमुळेच जास्त अपघात होत असतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांची जनजागृती करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा समितीचे श्री मोहिते यांनी 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषयक बाबींचा समावेश करावा असेही सांगितले. अपघातमुक्त शहर करायचे असेल तर रस्ता सुरक्षितेचे नियम पाळा. सोबतच हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेत 5वी व 6वी साठी प्रथम ऋषी घाटोळे तर द्वितीय देवांश सूर्यवंशी व तृतीय आरती खंडारकर विजेत्या ठरले आहे. 7वी ते 9वी साठीच्या स्पर्धेत प्रथम तनुश्री दहारे व द्वितीय प्रांजल वैरागडे व तृतीय तन्मय हरडे विजेता ठरले आहे. रस्ता सुरक्षा विषयक चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या जन आक्रोश पुढील वर्षाच्या कॅलेंडरमध्ये चित्र प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भाजपाच्या महत्वाकांक्षी गाव चलो अभियानात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कामठी तालुक्यातील वडोदा येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून मुक्कामी प्रवास करत असून 24 तासाच्या नियोजनात ते एकूण 18 विविध कार्यक्रमात सहभागी होतील. या काळात ते भाजप कार्यकर्ता व जनतेशी संवाद देखील साधतील. अतिशय उत्साहाने जनता सहभागी होताना दिसून येत आहे. त्यांच्या या प्रवासामुळे कामठी विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह बघायला मिळाला. वडोदा येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा, सुपर वॉरियर्स संवाद, बूथ प्रमुखांसोबत बैठक व चर्चा, बूथ समिती बैठक व पन्ना प्रमुखांसोबत चर्चा केली जाणार. दिवार लेखन कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहे. येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट देखील घेतली जाणार. विचार परिवारातील कार्यकर्त्यांशी भेटी घेतल्या जाणार. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार. अनुसूचित जमातीच्या वस्तींना भेटी देत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षात केलेल्या कल्याणकारी विकास कामांमुळे जनतेची भाजपाकडून अपेक्षा वाढली आहे व लहान गावांमध्ये मोठे परिवर्तन झाले असून युवा भाजपाकडे आकर्षित होत आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसकडे कोणीही जाण्यास तयार नाही. या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मताशी जनता सहमत होताना बघायला मिळाले. भाजपाचा कार्यकर्ता नशीबवान आहे की त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व आहे असेही त्यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शहराची सुरक्षता भंग करणे किती सोपे आहे
याचे उदाहरण बुधवारी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बघायला मिळाले. ज्याप्रमाणे बसमध्ये ठेवलेल्या या उपकरणाची फार वेळ कोणाला माहिती नव्हती, अशात जर खरंच बॉम्ब ठेवला असता तर काय झाले असते. या घटनेवरून एसटी बस स्थानकाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षतेच्या नावाखाली येथे निवडक रक्षक तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा खरोखरच त्यांच्यावर सोडली जाऊ शकते का? एसटी बस स्थानकावर दररोज हजारो लोकांची ये जा असते. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे हे मुख्य जंक्शन आहे. अशा परिस्थितीत येथेही सुरक्षाही त्यानुसार असायला हवी. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर नव्हे तर BDSच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. हे उपकरण गडचिरोली आगाराने 3 महिन्यापासून बसमध्ये ठेवली होती याची माहिती ना अधिकाऱ्यांना होती ना कर्मचाऱ्यांना. बॉम्ब असल्याची परिसरात खळबळ उडाल्यावरही तेथे नागरिक होतेच. बसमध्ये ठेवलेल्या या अग्निशमन यंत्राने एवढी खळबळ उडवून गेली की नागपूर ते मुंबईपर्यंत पोलिसांची धाबे दणाणले. अनेक तासांच्या तपासानंतर तो बॉम्ब नसून आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बसमधील या उपकरणाची माहिती नव्हती. परिसरात CCTV कॅमेरे नसल्याची गंभीर बाब समोर आली असून यावरून सुरक्षितेचा मुद्दा कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूर महानगरपालिकेच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील सोनी समाज मित्र मंडळ या संस्थेद्वारे पुढाकार घेत 5 क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. काल सदर येथील शहर क्षयरोग कार्यालयामध्ये सोनी समाज मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुरेश सोनी यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला. यावेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर शिल्पा जिचकार, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेतर्फे क्षयरुग्णांच्या पोषक आहारासाठी समाजातील सेवाभावी संस्था नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. मनपाच्या या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक सेवाभावी संस्था पुढे येऊन क्षयरुग्णांच्या पोषक आहारासाठी सहकार्य करीत आहे. शुक्रवारी सोनी समाज मित्र मंडळाने देखील या कार्यात सहकार्य करीत 5 क्षयरुग्णांच्या पोषक आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे. क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या प्रति व्यक्ती प्रति महिना मोहिमेअंतर्गत क्षयरुग्णांना आवश्यक कडधान्य, धान्य, डाळी, तेल इत्यादी साहित्य हे दिल्यास त्यांच्या शरीरात प्रोटीनची पूर्तता होणे व औषधी उपचाराला दाद देत रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, जनप्रतिनिधी व शासनाच्या अधीनस्थ असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी 1 किंवा 2 क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांच्या पोषण आहाराची व उपचाराची कालावधीत पूर्तता केली तर 100 क्षयरुग्णांना पोषक आहार मिळेल असा विश्वास व्यक्त करीत समाज सोनी व क्षयरोग नियंत्रण सोसायटीतर्फे आपले शहर क्षयमुक्त होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन योगदान करणे महत्त्वाचे आहे. नागपूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये 101 निक्षय मित्रांची नोंदणी झाली आहे. मनपा कार्यक्षेत्रामध्ये TBचे एकूण 7,861 रुग्ण शासकीय आणि खासगी स्तरावर उपचार घेत आहे. आतापर्यंत नागपूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये 6,392 क्षयरुग्णांना पोषक किट वितरित करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नागपूर शहराअंतर्गत असलेल्या क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहाराकरिता मदत करून त्यांना क्षय आजारापासून मुक्त करावे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.